4,32,000 अजून हे काय अभी तो ये शुरुआत है। अजून हा काय फक्त पिक्चरचा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। विठ्ठल कोणी हे धर्माप्रमाणे वागत नाही। साधू संत सांगतात की बाबांनो धर्माप्रमाणे काय करा, आचरण करा, धर्माप्रमाणे वागा, माणुसकी सोडू नका। पूर्वीच्या लोकांमध्ये माणुसकी होती, कारण पूर्वीचे लोक साधे होते, पूर्वीचे रस्ते साधे होते, पूर्वीचे लोक सुद्धा साधे होते। आताचे रस्ते डांबरट झाले, लोक सुद्धा डांबरट झाले। पूर्वी माणुसकी शिल्लक होती, पूर्वी शब्दाला किंमत होती, शब्दाला। म्हणून मग पूर्वीचे माणसं सरळ अंतःकरणाचे होते, त्यांच्या अंतःकरणामध्ये आळ्या वेळ्या कुठल्याही नव्हत्या। आता तसं नाही, सर्व काय विचित्र काम झालं। विठाला कलियुगामध्ये महाराज म्हणतात की काय करा, तुम्ही धर्माप्रमाणे वागा। तुम्ही जर धर्माप्रमाणे वागलं, धर्माचं आचरण केलं, धर्माचं रक्षण केलं तर धर्म रक्षिती रक्षिता। तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही। विठाला मग धर्माच्या काही व्याख्या आल्या। सत्य, अहिंसा, दया, शांती हे काय आहे, धर्माचे अंग आहे। तुम्ही सत्याने वागा, अहिंसेने वागा, दया करा, हे काय धर्माचे अंग सांगितले। सत्याचं काय करा, आचरण करा, कारण सत्य हा काय आहे, धर्म आहे धर्म। कारण धर्म हा काय, मी बोलून गेलो की धर्म अमूर्त आहे। भगवान परमात्म्याला काय म्हटलं जातं, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती। कारण धर्म भगवान परमात्मा सत्याने काय, सत्याचं आचरण करता, म्हणून भगवान परमात्मा धर्म आहे। विठाला आणि आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं आपण काय केलं पाहिजे महाराज, रक्षण केलं पाहिजे। अहो छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं, धर्माचं रक्षण केलं। छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचं काय केलं, रक्षण केलं। अहो किती यातना दिल्या, किती यातना दिल्या। 40 दिवस त्या क्रूर औरंगजेबाने महाराजांना काय कारागृहामध्ये टाकले। संपूर्ण शरीराचं काय तर लचके तोडले, डोळे काढले, जीभ छेदली, तरी महाराजांनी धर्म सोडला नाही। कारण आपल्या धर्माविषयी आपली काय पाहिजे महाराज, निष्ठा पाहिजे। तुम्ही तो छावा चित्रपट बघितला असेल, ज्यांनी बघितला नाही त्यांनी पहा एकदा। धर्माविषयी निष्ठा किती पाहिजे, किती पाहिजे हो। तर छत्रपती संभाजी महाराज हे जिवंत काय आहे, उदाहरण आहे। महाराजांनी मृत्यू पत्करला, परंतु धर्म सोडला नाही। सोडला का नाही महाराज। त्या औरंगजेबाकडे लाखांनी काय होती, फौज होती, तरी एकटे छत्रपती संभाजी महाराज त्या लाखांना काय होते, पुरून उरणारे होते। म्हणून त्या कवीने वर्णन केलं, तीर तलवार हाथी घोड़े फौज तो तेरी सारी है, तीर तलवार हाथी घोड़े फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा अब भी सब पर भारी है। विठाला धर्माचं काय केलं पाहिजे, माणसानं आचरण केलं पाहिजे। आपला धर्म सोडायचा नाही। कोणी काहीही प्रलोभन दाखवू द्या। आता सध्या शहरामध्ये पहा तुम्ही, धर्मांतराचे काय प्रकरण वाढले। लोक धर्मांतर काय करायला लावताय, थोडी लालूच दाखवायची, थोडा पैसा द्यायचा आणि आपला हिंदू धर्म त्यांना लोकांना काय सोडायला लावायचा। जगामध्ये हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही। अहो हे जे इतरचे धर्म आहे ना, हे चोर आहे, यांना मर्यादा आहे, यांना विश्वास नाही, यांना शेके आहे, हे आता उत्पन्न झाले, यांची मर्यादा आहे। 2000-2500 वर्षाच्या कालावधी, याच्या अतिरिक्त यांचं काय नाही, आयुष्य नाही। परंतु आपला हिंदू धर्म अनादी आहे। भगवान विष्णू परमात्मा, भगवान शिवशंकर यांच्यापासून आपला काय धर्म आहे। महाराज म्हणतात की धर्म रक्षावयासाठी अवतार घेशी। भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता काय घेता, अवतार घेता। मग किती अवतार घेता, अनंत रूपे अनंत वेशी।
घेतले. अनंत रूपे अनंत वेशी किंवा अवताराच्या राशी हरी अनंत हरी कथा अनंता कहू सुनहू बहु विधी बहु. संत भगवान परमात्म्याने अनेक रूप घेतले, अनेक रूप घेतले. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले, गर्ग संहितेमध्ये 6 अवतार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम. अंश अवतार ब्रह्मादिक देव हे काय अंश अवतार आहे. मरीची, अत्री जे ऋषी आहेत ते अंशांश अवतार आहे. आवेश अवतार नृसिंह अवतार हे काय आवेश अवतार आहे. कला अवतार कपिल भगवंत हे काय कला अवतार आहे. पूर्ण अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र हे पूर्ण अवतार. आणि परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. राम अवतार हा पूर्ण अवतार. राम अवतारामध्ये मर्यादा आहे, कृष्ण अवतारामध्ये मर्यादा नाही, कोणतीच मर्यादा नाही. हो, या बाबाने बालपणामध्येच काय केल्या घोड्या केल्या. गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला. कालिया महासर्प नाथोनी आणिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला. गिडत वनवा हो मुकेशी प्राशिला, गिडत वनवा हो मुकेशी प्राशिला. गिरता आगासुर चिरोनी सांडिला हो. ऐशा गौडनी त्या बोलती परस्परी, ऐशा गौडनी त्या बोलती परस्परी. कृष्ण अवतारामध्ये मर्यादा नाही महाराज, कोणतीच मर्यादा नाही. म्हणून कृष्ण अवतारात भगवान कृष्णाचं चरित्र हे काय उच्चारणीय आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय. विठ्ठल भगवान कृष्णाचं चरित्र आचरण करण्याच्या भानगडीत आपण पडायचं. त्या बाबाने काय केलं, गिरी गोवर्धन भगवान परमात्म्याने गोवर्धन करंगडीवर उचलला. आपल्याकडून क्विंटलचं पोतं उचलल्या जात नाही म्हणून सरकारनं 25 किलोचा काय केला, देवे उचललेली सोकरे मी दिनी आणि तुमचे नि गोनी न उचलावे. महाराज म्हणतात देवानं पर्वत उचलला, आपल्याकडून काय पोतं उचलल्या जात नाही. त्याच्यात कट्टा, त्याच्यात आता 5 किलो आशीर्वाद आला उचलल्या जात नाही. त्यात ही हा पठ्ठा म्हणतो आपल्या पत्नीला उचल आणि तिने उचलले की देतो तिच्या डोक्यावर ठेवून. कारण आपल्या कमरात काय पडले, मनक्यामध्ये गॅप पडले, उचलल्या जात नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. ही आपली काय अवस्था आहे. म्हणून भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला, आपल्याकडून गोणी उचलल्या जात नाही, ही आपली अवस्था आहे. भगवान परमात्म्याने कालिया महासर्प नाथून आणला. आपल्या घरात उंदीर जर दिसला तर हा घराच्या बाहेर पडत येतो. हा भगवान परमात्म्याने 12 गाव अग्नी गिरला, आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. अशी काय आपली परिस्थिती. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र हे उच्चारणीय आणि मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा प्रभू रामचंद्र यांचं चरित्र आचरणीय. भगवान परमात्म्याचं चरित्र हे आचरणीय. किती आचरणीय, कारण मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रासारखा राजा झाला नाही आणि होणार नहीं. राजा भी होगा महाराजा भी होगा, राजा भी होगा महाराजा भी होगा. कोई राजा नहीं होगा मेरे राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरे राम जैसा. भगवान प्रभू रामचंद्रांसारखा राजा झाला नाही, होणार सुद्धा नाही. भगवान प्रभू रामचंद्र हे आदर्श राजे. म्हणून प्रभू रामचंद्रांसारखा मुलगा नाही, प्रभू रामचंद्रांसारखा भाऊ नाही, प्रभू रामचंद्रांसारखे वडील नाही, प्रभू रामचंद्रांसारखा राजा सुद्धा नाही. किती त्याग आहे, किती त्याग आहे. भावाकरता वडिलांनी शब्द दिला आणि राज्याचा काय केला, त्याग केला. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनात गेले. कशा करता, फक्त वडिलांचा शब्द पाळण्याकरता. आताची मुलं वडिलांनी सांगितलं पेंड्या 6 महिने फक्त तुला विवऱ्याच्या काय बाहेर राहावं लागेल, तुझ्या आईला शब्द दिलाय, माझ्या इज्जतीचा काय प्रश्न आहे. मुलगा काय उत्तर देईल, बाबा तुम जानो और मम्मी जाने. आपल्याला सांगायचं नाही. बघा 14 वर्ष वनात गेल्यावर सर्वस्वाचा काय केला, त्याग केला. राजाचे जे कपडे होते ते काय टाकून दिले आणि वल्कल परिधान केले. कुठे गेले, अरण्यात गेले. म्हणून त्याग आहे. भावाने भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं. प्रभू रामचंद्रांनी भरताकरता राजगादीचा त्याग केला आणि भरताने सुद्धा प्रभू रामचंद्राकरता गादीचा काय केला, त्याग केला. 14 वर्ष नंदीग्रामामध्ये राहिले भरत. लक्ष्मणासारखा काय नाही महाराज, भाऊ नाही.
पत्नी उर्मिलेला घरी ठेवलं आणि भगवंताच्या सेवेमध्ये काय 14 वर्ष निराहारी जीवन जगले. हे लक्ष्मणदादाचं चरित्र आहे. म्हणून रामायण हे आचरणीय. रामायणाचं काय केलं पाहिजे? आचरण केलं पाहिजे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्ण. विठ्ठल राम अवतारामध्ये कसंही वागता येत नाही, कारण मर्यादा आहे. बोलिले वाल्मिका तैशीची करीन वर्तोनी दावीन. नामामध्ये जसं महर्षी वाल्मिकींनी शतकोटी रामायण लिहिलं, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. जसे शतकोटी रामायण महर्षी वाल्मिकींनी लिहून ठेवलं, तसं देवाला वागावं लागलं. विठ्ठला राम अवतार, आणि तो राम अवतार आपल्याला या ठिकाणी आज साजरा करायचा. भगवान परमात्म्याचे 24 अवतार भागवतात सांगितले. मुख्य 10 अवतार सुद्धा भागवतामध्ये आले. मुख्य 10 अवतार कोणते? ऐका. मुख्य 10 अवतार: मत्स्य, कच्छ, नृसिंह, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण. आणि जो अवतार होणार आहे एक बौद्ध अवतार आणि 10वा कलंकी अवतार. असे 10 अवतार भगवान परमात्म्याने धर्माच्या रक्षणाकरता घेतलं. आणि या अवताराला आल्यानंतर भगवान परमात्म्याने काय केलं? धर्मरक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाठीशी भक्तजना. भक्तांचा काय केला महाराज? भगवंताने सांभाळ केला. कसा केला? तर महाराज म्हणतात, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारितो. भगवान परमात्म्याने हातामध्ये काय घेतलं? गदा. प्रत्येक अवतारामध्ये काय? भगवंताजवळ शस्त्र आहे. राम अवतारामध्ये धनुष्यबाण, कृष्ण अवतारामध्ये सुदर्शन आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्याने काही ना काहीतरी शस्त्र धारण केलेलं आहे. पुढे जो अवतार होणार आहे निष्कलंक अवतार, त्या अवतारामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या हातामध्ये काय राहणार आहे? खड्ग राहणार आहे. म्हणून शस्त्राची परंपरा आपली पूर्वीपासून आहे. शास्त्र आणि शस्त्र हे धर्माकरता लागणारं काय मूलभूत वस्तू आहे. विठ्ठला विठ्ठला. आता आपल्याकडे शास्त्रही नाही आणि आपल्याकडे शस्त्रही नाही. उंदीर जरी निघाला तर मारण्याकरता लवकर काळी मंदिरात सापडणार. तिकडे काय काय सापडेन जाऊ द्या ते. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याने काय अवतार घेतला? 10 अवतार घेतले भगवान परमात्म्याने. आणि भक्तांचं काय केलं? संरक्षण केलं. अनेक भक्तांचा भगवान परमात्म्याने काय केलं महाराज? सांभाळ केला. अहो किती सांभाळ केला बघा. पांडवांचा सुद्धा भगवंताने काय केला? सांभाळ केला. कुठे? 11 अक्षयोनी सैन्य आणि कुठे 7 अक्षयोनी. एका बाजूला 100 कौरव आणि एका बाजूला फक्त 5 पांडव होते, परंतु 100 मेले. परंतु 5 पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला. एवढं भगवान परमात्मा भक्तांचं काय करता? रक्षण करता. विठ्ठला कोणत्या भक्ताचं रक्षण करता? हो काही यादी, तीच यादी महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. किती एक अंबरीश नावाचा राजा झाला. अंबरीश नावाचा राजा महान भगवत भक्त होता.
या अंबरीषाचा नियम होता की एकादशीचं काय केलं करावं, व्रत करावं आणि एका भोजनवाड. राजाने सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही स्नान संध्या करून या गंगेवरून, तोपर्यंत मी भोजनाची काय करतो व्यवस्था करतो. इकडे दुर्वास ऋषी, त्यांचं नावामध्येच काय अर्थ आहे, दूर अधिक वास, ज्यांचा वास दूर त्यांना म्हणतात दुर्वास. असे महर्षी दुर्वास त्या ठिकाणी आले, क्रोधायमान व्यक्तिमत्व. आणि त्या ठिकाणी दुर्वास महर्षी आल्यानंतर गंगेवरती स्नानाला निघून गेले. आणि स्नानाला गेल्यानंतर इकडे वेळ झाला, दुपारचे 12 वाजण्यात आले. माध्यानाचा काय काळ होतोय, पारणं सोडण्याची वेळ झाली. आणि जर पारणं सोडणार नाही तर मग काय होईल, व्रताचा खंड होईल. म्हणून राजा चिंतातुर आहे. ब्राह्मणांनी सांगितलं, राजा काही काळजी करू नका, तुळशीपत्र घ्या, जल ग्रहण करा आणि तुमचा व्रत सोडा. तोपर्यंत दुर्वास येतील, नंतर भोजन करा. इकडे दुर्वास ऋषी स्नानामध्ये मग्न आहे. येऊन पाहतात राजाच्या चेहऱ्यावरती काय प्रसन्न मुद्रा आहे. दुर्वासांच्या लक्षात आलं याने काय व्रत सोडलं. म्हणून दुर्वास ऋषींना राग आला आणि दुर्वास ऋषींनी शाप दिला की राजा तुला काय होईल, असुरी योनीला जावं लागेल. त्यावेळेला